आज आपल्याला करायचे घेवर. त्याच्यासाठी आता तूप लागणार आहे. 2 कप पिठाचे आपण घेवर करणार आहे. तूप आपल्याला मोजूनच घ्यायचे. 1 कपासाठी 4 चमचे घ्यायचे. आठ चमचे मी इथे तूप घेतले. पातळ असेल तर 2 पळी तूप आपल्याला इथं वापरायचे. आता बर्फ लागणार आहे आपल्याला याच्यासाठी. बर्फामध्ये हे छान तूप फेटून घ्यायचं. बर्फ असा मोठाच घ्यायचा म्हणजे छान फेटता येतं आणि तुपाची क्रीम झाली पाहिजे एवढं आपल्याला हे फेटायचं. हे आता आपली छान क्रीम झालेली याची तुपाची. तर बर्फ काढून घ्यायचा. छान फेटून झालंय तूप. आता हे मी जास्त करणार आहे म्हणून इथं तूप जास्त वापरलेलं आहे. 1 कपाच्या अंदाजाला 4 चमचे फक्त तूप टाकायचे. हे घट्ट होतं म्हणून 4 चमचे टाकले. पातळ असेल तर 5 चमचे. मोजून टाकायचं 1 कप. हा 1 कप मैदा आहे, टाकते मी याच्यात. हा दुसरा कप आहे. 2 कपच इथं बेसन घ्यायचे. हे 2 चमचे बेसन घ्यायचे. 2 चमचे बेसन आणि 2 चमचे गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊ याच्यामध्ये तुपामध्ये. याच्यासाठी दूध लागणार आहे आपल्याला. 1 कप दूध आपल्याला इथं लागणार आहे. हे थंड झालंय दूध. थंडच दूध आपल्याला इथं वापरायचं. 1 कप पाणी टाकून घेते. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पातळ करून घ्यायचं. यातल्या गाठी सगळ्या फोडून काढायच्या. नंतर आपल्याला हे चाळणीने पुरणाच्या चाळणीमधनं काढायचं म्हणजे सगळं एकदम मिश्रण आपलं छान होतं. 1 कप पाणी तर टाकलेलं आहे मी. अजून 1 कप पाणी घेतलेलं. एक लिटर पेक्षा जास्त पाणी आपल्याला इथं लागणार आहे थोडं, पीठ जास्त असल्यामुळे.
तिसरा कप आहे हा पाण्याचा. अजून 3 कप पाणी आपल्याला याच्यात लागणार आहे. 3 कप पाणी टाकलंय मी. 3 कप पाणी अजून लागणार आहे. मिश्रण घट्ट आहे. हा चौथा कप आहे. पाच कप पाणी आपण इथं वापरलेले. आता हे पुरणाच्या चाळणीतून आपल्याला हे गाळून घ्यायचंय. घट्टच आहे अजून थोडं. खूप आहे अजून. 1 कप पाणी आपल्याला अजून इथं लागणार आहे. 5 कप मी वापरलेले. आता हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते अजून घट्ट होईल. हे मिक्सरमध्ये आपण फिरवणार नाहीये. मिक्सरपेक्षा हे असं छान होतं. पाणी राहिलेलं बी थोडंसं टाकून घेते याच्यात. म्हणजे हे सगळं मिश्रण खाली जाईल. पीठ आता आपलं मिश्रण जे केलंय ते घट्ट झाले आता सगळं टाकल्यामुळं. आता हे 1 कप पाणी आपण घेतलं होतं ते पण टाकून घेऊ. सगळं मिळून मला इथं 6 कप पाणी लागलेलं आहे. आता हे मिश्रण ठेवण्यासाठी आहे ना आपल्याला बर्फ लागणार आहे. म्हणजे थंड पाण्यामध्ये किंवा बर्फामध्येच हे ठेवायचं आणि हे गारच असलं पाहिजे. म्हणून मी पाणी पण यात गारच वापरलेलं आहे. आता हे अगदी बरोबर प्रमाणात पाणी झाले. याला एकदा मिक्स करून घ्यायचं छान. आणि पीठ बघा इतकं म्हणजे आपलं हे एवढं पातळ पाहिजे याला. एकदा छान फेटून घेते अजून एकदा. नंतर पीठ टाकलेलं थोडंसं इतकं पातळ म्हणजे असे थेंब पडले पाहिजे ह्या पिठाचे असे. आता याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचंय. आता इथं 4-5 थेंबच लागतात पण अर्ध लिंबू मी इथं वापरणार आहे. पीठ जास्त पण आहे. म्हणजे बर्फामध्ये राहिलं पीठ छान आपलं गार छान घेवर येतील त्याचे. जाळी पण छान पडते. पीठ बघा आपलं असं झालेलं आहे. ह्याच्यासाठी वापरणार आहे असं पॅन किंवा असं मोठं असं भांडं वापरणार आहे ना त्याच्यात अर्ध्याच्या वर तेल आपलं आलं पाहिजे. तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते अर्ध्याच्या वर पाहिजे. आणि अर्धच असलं की मग हे घेवर खाली जातात आणि खूप जास्त असलं की मग तेल बाहेर येतं. गॅस बारीक करते. तेल तापलेलं. असं वरूनच आपल्याला हे मिश्रण टाकायचंय. आपण जेवढा हे वरून सोडणार आहे तेवढं ह्याला किनार छान येणार आहे.
पहिले हे जे बुडबुडे येतात ते ह्याच्यावर बबल्स ते कमी झाले की मग दुसरं मिश्रण टाकायचं. आणि मध्ये ह्याला भरत आलं हे पूर्ण गोल की याला जागा करायची अशी मध्ये. आता हे बबल्स पूर्ण गेल्यानंतर याला असं चाकूनी थोडस असं फिरवायचं. थोडस आत याला प्रेस करायचं आणि थोडा मोठा गॅस करते. आत वर पण छान कलर येईल त्याला. गॅस बारीक केलेला आहे. याचा कलर खूप छान आलाय बघा. सावकाश करायचं तुम्ही पण. हे तेल ना मग पाठीमागे येतं असं याच्यावर घेतल्यानंतर. जाळी पण खूप छान आली आहे आणि कलर पण खूप छान आलाय याचा. तुम्हाला पाहिजे तेवढे जाड पातळ हे होतात. फक्त ह्या जे अशी आले ना वर ह्या जे किनार आली आहे ना ते फक्त आपण वरून मिश्रण जे टाकतो ना तेव्हा हे येतं. आणि जर आपण असंच खालून असं सोडलं तर मग हे कडा काही येत नाही याला. कलर कोणी कोणी यात कलर पण टाकतात, फूड कलर, पण मी टाकलेला नाही. आता हे तसंच पीठ घेतलेलं. आता हे निथळण्यासाठी ठेवून देऊ. आता याच पद्धतीने आता पुढचे पण घेवर करायचे. हे तेलाचं थोडस असं ठेवावं लागणार आहे, नाही तर हात लागून पडेल. हे कपाने असं मोजून एका मापाने केले ना मग ते एकसारखे होतील. आता मी ह्या अर्ध्या कपाने 1.5 कप मिश्रण घेतलं होतं. बारीक गॅस केलेला आहे. हे बघा आपले घेवर किती छान झाले. जाळी पण खूप छान आलेली आहे आणि कलरही खूप छान आला. हे सगळे याच कलरचे केले, सगळे अगदी एकाच कलरचे झालेले. आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला पाक आणि जी रबडी केली ती लावायची आहे. गरम गरम ह्याच्यामध्ये हे लूज होते. आपण याच्यासाठी मी अर्धा कपच साखर आणि अर्धा कप पाणी वापरलेले. तुम्हाला जास्त आवडत असेल पाक तर 1 कप साखर आणि 1 कप पाणी वापरायचं. जास्त पाक मला नव्हता करायचा म्हणून थोडा वापर केला. आता हा पाक असेल तर केशर पण टाकून घ्यायचं किंवा फूड कलर थोडासा टाकला तरी छान वाटतो. तर मी दोन्ही नाही टाकलेलं. थोडा पाक टाकून घ्यायचा असा, कारण या पिठामध्ये काही गोड नसतं. आपण जेवढं असं हे गोड टाकणार आहे तेवढंच हे गोड राहणार आहे. आणि ही पण करूनच दाखवली आता, त्यामुळे जास्त वेळ झालेला नाही याला ठेवून.